आता बघूयात राज्यातल्या पाऊस पाण्याविषयीच्या महत्त्वाच्या 9 बातम्या। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे रात्री बंद केले। सध्या 2 स्वयंचलित दरवाजातून 4000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा। पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर। नदीची पाणी पातळी सध्या 47 फूट 7 इंचांवर। इचलकरंजीमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचं स्थलांतर। नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड शहराला पाण्याचा वेढा। अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग। सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 6 इंचानं घटली। सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ही 40 फुटांवर। पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी पातळी स्थिर। सांगली जिल्ह्यातल्या 4062 नागरिकांचं पुरामुळे स्थलांतर। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। धरणातून 16385 क्युसेक इतक्या पाण्याचा नदीपात्रात विसर्ग। सांगलीतील पूरस्थितीमुळे लष्कराची 2 पथकं उपकरणांसह दाखल। कृष्णा नदीपात्रातील परिस्थितीचा आढावा घेत स्थलांतराचं नियोजन। नागपुरात रिमझिम पाऊस। नागपूरसह संपूर्ण विदर्भाला आज येलो अलर्ट। 31 तारखेपर्यंत पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज। अहमदनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात नव्या पाण्याची आवक। धरणात सध्या 14377 इतका पाणीसाठा। नगरमधील पाणी कपातीचं संकट टळलं।